मित्रांनो, जे जुना बैलपोळा माळशिरसचं पारंपरिक मैदान आहे, महत्त्वाचे अपडेट द्यायला आयोजक आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं उद्या फायनल होणार आहे, किती वाजता होणार आहे? नाही, अंधाराअभावी आपणच बैलाला दुखापत वगैरे होऊ नये म्हणून आपण सकाळचं 8 वाजता फायनल घ्यायचं ठरवलं. करेक्ट 8 वाजता, म्हणजे 7ला इथं जेणेकरून जो येईल त्याचीच बैल फक्त पळणार. 6-7 गाड्या पण मैदानात लेट होण्यामध्ये काय काय कारण होती? मध्ये कसं झालं, ऑब्जेक्शन भरपूर, पट्टीचा प्रॉब्लेम, पायाचा प्रॉब्लेम, परत फॉलचं निकालाचा प्रॉब्लेम, परत खाली न नीट उभा करणं, म्हणजे स्वतःची म्हणजे बैलगाडी मालकांमुळे ही मैदान लेट झालं. तसं 104 फेरे 3 वाजेपर्यंत चालते. 104 फेरे 3 वाजेपर्यंत संपन्न झालते, पूर्ण झालते. तिथून पुढं मग ह्याच्यातच वेळ गेला. 104 आणि सिमी किती झाले? सेमी 11 झाले. 104 म्हणजे जवळजवळ 115 पर्यंत. 115 पर्यंत फेर. एक फेरा शेवटचा होत होता, पण काय झालं तरी पण बैलवाल्याने आणलं नाहीत बैल. पण बैलगाडी मालकाचा हितातच, कारण लाख मोलाची बैल आहेत, अंधारात काय होणार त्याच्यामुळेच उद्याच्याला आपण ते सगळा विचार घेतला आणि म्हणलं उद्याला सकाळी 8 वाजता. उद्या 8 वाजता फायनल. हा, उद्या 8 वाजता करेक्ट. मित्रांनो बघा, उद्या 8 वाजता फायनल होणार आहे. तर जास्तीत जास्त शौकीनांनी इथं हजर राहावे. तुम्हाला उद्या मानकरी सापडेल. जे जुना बैलपोळा मैदान आहे त्याचा मानकरी आपल्याला उद्या सापडेल. उद्या 8 वाजता या. धन्यवाद. मित्रांनो, जे पारंपरिक मैदान होतं यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी, गेल्या वर्षी तर 1 नंबर केलेला, ह्या वर्षी गुलाल पात्र झालेला चिक्या सलग दुसऱ्या वर्षी गुलालात राहतो बैल मोठ्या मैदानात. नमस्कार, सर्वप्रथम संदीप भाऊ. आमच्या तालुक्यातलं एक मोठं मैदान आहे हिंद केसरीचं, आपलं जुना बैलपोळ्याचं, आणि 41 वर्षाची परंपरा आहे मैदानची. आणि सर्वप्रथम आयोजकाचं धन्यवाद का, तर अलीकडे फाटी मिळत नाही आम्हाला तालुक्यामध्ये, बागायती क्षेत्र जास्त असल्यामुळं खूप परिश्रम करून त्यांनी फाटी बनवली आणि एक हिंद केसरी साजेस असं मैदान त्यांनी केलेलं आहे आपलं. तुम्ही सर्व बैलगाडी मालकांनी निर्णय घेतला जेव्हा उशीर झालात की नको पळवाय, कारण अंधार बी होता. काय राहतं, आपण सर्वप्रथम म्हणजे नंदींला देव मानतो बरोबर, आणि अंधारचंच पळणं म्हणजे तितकं सोपं नाही. काय मोरगाड्या अडकतात, बैलाला इंजुरी होऊ शकते आपल्याला. त्याच्यामुळं हा निर्णय घेणं अत्यंत गरजेचा होता आणि आम्ही सगळ्या बैल मालकांनी, झेंडा पंचांनी आणि समालोचकांनी कमिटीनं पूर्ण घेतला निर्णय आहे तो. एवढ्या मोठ्या मैदानात सलग 2 वर्ष राहणं आणि पारंपरिक मैदान आहे त्यात गुलाल घेणं कुठल्याही बैलगाडी मालकात स्वप्न असतं ते. तर सातत्यानं चिक्या तुमचं स्वप्न पूर्ण करतोय. चिक्याविषयी कामगिरीबद्दल काय आज सांगाल? चिक्याची कामगिरी मी सांगतो, आज माझं पूर्ण मन म्हणजे खरंच भरून आलं बरं का. मागचे 1-2 मैदानं बैल पळतोय, पण काहीतरी 19-20 मार खात होतो, आणि आज बैलाने थोडंसं मनापासून बरं का दाखवून दिलं की मी मालकासाठी पळतोय आणि त्याच्या चहासाठी पळतोय. आमची चिठ्ठी महिना पूर्ण त्यासाठी तो पळतोय. तर त्याने आज मला खरंच मन भरून आलं. त्यानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, हे बैल घेऊन हा बैलाचा 80वा गुलाल आहे माझ्याकडे 2 वर्षामधला, आणि 39 त्याचे 1 नंबर आहेत बैलाचे ह्या 2 वर्षामध्ये त्याचं. आणि हे सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून ठेवतो, कुठल्या मैदानामध्ये त्यांनी काय हे केलेलं आहे ते बैलाचं. आणि विशेष म्हणजे जे कोरेगावात जी झालेली जोडी मैदान हिंद केसरी मैदानात, तीच जोडी आत्ता पळवत आहे. तर कारण काय, एकत्र पळवणं, अनुभवी जोडी एकमेकांच्या बरोबर. 100% बरं का. मी त्या बैलाचा परफॉर्मन्स बघतोय बरं का बऱ्यापैकी मैदानला. भले त्याचा 1 नंबर नाही होऊन द्या, पण त्या बैलाचं एक सगळ्यात महत्त्वाचं ठाम पळणं. 4-5 मैदान तो सलग बैल गुल्लात राहिलेला आहे. त्यानंतर आपला बैल फायनलचा तर किंगच आहे, मला माहीत आहे. 100% बरं का, काही ना काहीतरी करेल तो. 1-2-3 मध्ये तो उतरेल, मला त्याचा कॉन्फिडन्स आहे तेवढा बैलाविषयी बरं का माझ्या. त्याच्यामुळं हा पायरा मला करणं गरजेचं होता, कारण फायनलसाठी, वजीरसाठी. कारण वजीर हा बैल मी बघतोय आज खरंच तो बैल बरं का, त्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे बैल त्यांनी घेतल्यापासून बैलाचे खूप मोठे गुलाल आहे त्या बैलाचे. आज त्यांनी घेऊन 1.5 वर्ष झालं बैलाला बरं का. ज्याला त्या मैदानामध्ये तो बैल मोठ्या राहतोय तो, फक्त का कोणाष्ट बरं का, कुठेतरी मिसमॅच होते आपल्या सगळ्याकडे घेते बैलाविषयी. तर 100% त्या बैलाच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी थांबणं गरजेचं आहे. भविष्यातला तो 100% तारा होणारा बैल आहे तो. सातत्यानं गुलालात राहणार आणि तसंच चिक्याचं आहे. एवढ्या वर्ष पळून 80वा गुलाल घेतोय, म्हणजे फार कमी बैल आहेत. विक्रमी किमतीचे मालकाचंही भलं केलं त्या विकणाऱ्या, घेतलेल्या आणि विकणाऱ्या दोन्हीही मालकाचं भलं करणारा चिक्या. मित्रांनो, जुना बैलपोळा मैदान झालं, यामध्ये आपण म्हणू की चर्चा झाली एका ड्रायव्हरची. अर्थातच होम पिचवर चर्चा असणं, स्वतःच्या आपल्या जिथं आपण प्रॅक्टिस करतो, जिथं सगळं घडतो तिथं अभिनंदन होणं हे खूप मोठं असतं. माझ्यासोबत आहेत ह्याच मातीतील चोळा ड्रायव्हर. कितवा गुलाल ह्या मैदानातला म्हणजे तुमचा? पोळ्याच्या मैदानात मी पळवतो तसं आहे. किती वर्ष झाली? मी पळवतो आता 20-25 वर्ष झाली. 20 वर्ष हां. सातत्यानं गुलाल आहे. आहे.
भलं एक नाही पण गोलालाच आहे. काय सांगाल आजच्या गुलालाचं महत्त्व तुमच्या एकंदरीत कारकिर्दीत काय आहे? आता ही गाडी तसं मला नव्हतीच. मी काय गटाला ही पळवलेली नव्हती. गाडी दिलीप नानाने पळवली होती. सीमेला मागं मोर गाड्या लागल्या, मग भाऊ म्हणला गाडी हाणायची सीमेला. मग मला 6व्यात होती, म्हणलं 4थ्यात आहे म्हणलं चालतंय म्हणलं बसतो. कडन आहे म्हणलं नाही काय अडचण म्हणलं. कडन रायफलचं काय म्हणलं ती बैल पळतोयच. घरातील कोण कोण बघायला आली होती? घरातली सगळीच येते ती. आता इथंच गावात मैदान म्हणल्यावर सगळी येते. सगळीच आली होती? सगळी येते ती. काय म्हणजे कारण त्यांच्या पुढं आपण यश मिळवतोय घरच्यांसमोर, ही खूप मोठी गोष्ट असते कुठल्याही क्षेत्रात. आणि घरच्यांना आनंद एकच की गटाला तर मोठी गाडी नव्हती. मी 3 पळवलेल्या गाड्या चांगल्याच, पण बारकी आदत वासराची ती एक पळवली, ती गटाला राहिली लिमगावच्या. परत ह्याची डायगरवाल्यांची एक हाणली आणि छावान वळईचा भावचा बैल, ती 3 गाड्या राहिल्याच्या होत्या गटाला. पण मोठी चर्चेत म्हणलं तर नव्हती. आणि ही जेव्हापासून शिमी पास झाला त्यामुळं बाकीला चांगलाच आनंद, म्हणजे सगळ्याला आनंद झाला भरपूर. स्थानिक म्हणून आज बक्षिसांचा वर्षावी झाला. ती काय ते जे ते ह्याच्या वाजते गावात म्हणलं थोडं देते तीच. हां. गावातला कुठला व्यक्ती भेटला तुम्हाला आणि त्यानं सगळ्यात चांगली प्रतिक्रिया दिली, म्हणजे तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी एक भन्नाट काम केलं, असं कुठला एखादी गावातला भेटला माणूस, प्रतिक्रिया आली तुमची? सगळीच होती. सगळी येऊन भेटली. हां. चला जास्त वेळ घेत नाही, उद्या परत कारनामा करायचे जसा आज केला तसा. तर फायनलसाठी शुभेच्छा मित्रांनो. किती वर्ष म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष गाड्यात सातत्यपूर्ण यश आणि ह्या मातीत उभा राहिलेले ड्रायव्हर आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.